आम्ही परळीमध्ये मतदार जिथं ठेवले आहे मतदान पेट्या तिथं स्ट्रॉंग रूमची आम्ही पाहणी करायला जात असताना आम्हाला परळीतील पोलिसांनी आमच्या नगरसेवकावर लाठीचार्ज केला। त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो असतो, त्यावेळेस आम्हाला काही तक्रार त्यांनी घेतली नाही व परळीमध्ये अजितदादा पवार साहेबांच्या गटाचा शहराध्यक्ष त्यांनी एक त्याची एक क्लिप व्हायरल झाली, ती आमच्या हाती लागली आणि आम्ही ती काल व्हायरल केली। तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की दीपक देशमुखच्या तुम्ही सोबत राहू नका, ते धनंजय मुंडेच्या रडारवर आहेत आणि वाल्मिकांना आता आल्या की सगळ्याला बरोबर करतात। याचा अर्थ काय होतोय आणि हे म्हणण्याचा उद्देश काय, रडारवर म्हणजे काय हे आम्हाला त्याची भाषा माहिती आहे। म्हणून आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्यांनी तक्रार घेतली नाही म्हणून आम्ही आता SP साहेबांकडे आम्ही आलोत आणि इथं निवेदन देऊन एक तक्रार आम्ही दाखल केली, त्यांना समक्ष बोलणं सुद्धा झालं। निवेदन काय मागणी केली आहे आपण? अहो का आम्ही बजरंग बाप्पानं सुद्धा आम्हाला ह्या सेन्सिटिव्ह भाग आहे म्हणून आमची आम्हाला संरक्षण द्यावं म्हणून मागणी केली होती आणि कालच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिपमुळं अतिशय भीतीदायक वातावरण झालेलं आहे की रडारवर म्हणजे धनंजय मुंडेच्या रडारवर वाल्मिकांनाचं नाव घेतल्यामुळं आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आमच्या कुटुंबाला आम्हाला संरक्षण मागण्यासाठी आम्ही इथं पत्र दिलंय आणि आमच्या कुठल्याही केसेस दाखल होत नाहीत, आमच्या नगरसेवकाला मारहाण होती, हे शासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करते, ही आम्ही तक्रार घेऊन इथे SP साहेबांवर चर्चा केली आणि निवेदन सुद्धा दिलं।